त्यांचा धम्म व सावक संघ ह्या तीन रत्नांना अभिवादन करून परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून आज आषाढ पौर्णिमा च्या निमित्तानं आपण सर्वजण विहारामध्ये जमलो. थोडस शांततेचं सहकार्य द्याल तर बरं राहील. आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं आपण सर्वजण जमलो. बौद्ध धर्मामध्ये पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे आणि वर्षाच्या 12च्या 12ही पौर्णिमा बौद्ध धर्मामध्ये काही ना काहीतरी महत्व घेऊन येतात. मागच्या वेळेच्या पौर्णिमेचं मला वाटतं रेकॉर्डिंग बरोबर नाही झालं आणि म्हणून ते गेलं नाही. 2 रविवार मी इथे येऊ नाही शकलो कारण मी विपश्यनेच्या शिबिराला गेलो होतो आणि म्हणून 2 रविवार येऊ नाही शकलो. विपश्यनेला गेल्यानंतर तिथं मोबाईल जमा करावा लागतो आणि तो स्विच ऑफ करून जमा करावा लागतो. 10 दिवसानंतर जेव्हा मोबाईल मी ऑन केला तर कमीत कमी 144 मिस कॉल त्याच्यावरती होते, कारण 2 रविवार मिस झाले होते म्हणून त्याचे 144 मिस कॉल होते आणि प्रत्येकाचं. आणि मग तेव्हा थोडस जाणवलं की किमान 144 लोकांना तरी आपल्या प्रवचनाची उत्सुकता आहे. आणि म्हणून आज ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून सांगतो की जसं मी कबूल केलं होतं की इसेन्शियल कारण असल्याशिवाय मी बंक करणार नाही आणि म्हणून सांगितलं की मी विपश्यनेला गेलो होतो आणि म्हणून तो 2 रविवार येऊ शकलो नाही. आता कसं झालं की मी साकेत बुद्ध विहाराचाच भंतेजी झालोय आणि म्हणून तुम्ही गृहीत धरताय की भंतेजीचा वर्षावास परमनंट साकेत बुद्ध विहारामध्येच आहे. मीही मला तयारच करून ठेवलंय की मी साकेत बुद्ध विहाराचाच भंतेजी आहे, कारण ह्या वेळेस जवळजवळ 3-4 ठिकाणाहून निमंत्रण आले होते की भंतेजी तुम्ही आमच्याकडे वर्षावासाला या. मागच्या पौर्णिमेच्या वेळेस मी सांगितलं होतं की तुमचं अर्ध काम आपल्या भंतेजीनेच करून टाकलं की मी सामनेर असल्यामुळं सामनेराला वर्षावासच करता येत नाही आणि तुमचा प्रश्न संपला, कारण तुम्हाला सामनेर चालतो. उपसंपादित भिक्षूची काही तुम्हाला आवश्यकता नाही. आणि आषाढ पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावास म्हणजे ही वर्षावासाची सुरुवातीची पौर्णिमा आहे. आणि आपण प्रत्येक पौर्णिमेचं विश्लेषण मी पारंपरिक पद्धतीने न करता त्याला कुठेतरी आत्ताच्या परिप्रेक्षमध्ये पौर्णिमा कशा पाळाव्या त्याची मी बऱ्याचशा पौर्णिमेला विवेचन केलेलं आहे. पण ही आषाढ पौर्णिमा आहे. ह्या पौर्णिमेला हिंदू धर्मामध्ये गुरु पौर्णिमा म्हणतात. आपल्यामध्येही गुरु पौर्णिमाच म्हणतात, कारण आपल्या वंदनेमध्ये आपण भगवान बुद्धाला शास्ता म्हटलंय आणि शास्त्राचा अर्थच गुरु आहे. आणि ते भगवान बुद्ध फक्त मानवाचे शास्ता नाहीत तर देवाचेही शास्ता आहेत आणि म्हणून ही खऱ्या अर्थाने बौद्धाची गुरुपौर्णिमा आहे. परंतु प्रत्येक गोष्टीचं विकृतीकरण करण्यामध्ये ब्राह्मण धर्म एक्सपर्ट असल्यामुळं त्यांनी त्याला गुरुपौर्णिमेचं नाव दिलं, पण मात्र त्यांचा गुरु हा वेदव्यास आहे. त्या वेदव्यासाला का गुरु म्हटलं तर गुरुची एक संकल्पना आहे की त्याला आधुनिक भाषेमध्ये शिक्षक म्हणतात. आपण शक्यतोवर शिक्षक असतो आणि म्हणून भगवान बुद्धालाही भगवान बुद्धाचं शासन म्हणजे टीचिंग म्हटलं आपण की भगवान बुद्धांनी एक प्रकारची टीचिंग दिली, शिक्षण दिलं, जगण्याची कला दिली. आणि बौद्ध धम्म म्हणजे कुठलंही अवडंबर नाही, कुठलंही कर्मकांड नाही, तर माणसाला नीतिमत्तेने कसं जगावं हे शिकवणारी बुद्धाची टीचिंग आहे.
आणि मग ह्या पौर्णिमेला का महत्व आहे, मी मागच्या मला वाटतंय रविवारच्या याच्यामध्ये सांगितलं होतं की ज्या ज्या लेण्या दिसतात ना आपल्याला भारतामध्ये असणाऱ्या लेण्यापैकी, मला वाटते 1200 काहीतरी लेण्या आहेत भारतामध्ये, त्याच्यातल्या 900 की 1100 लेण्या महाराष्ट्रात आहेत. याच्यावरून तुम्हाला अंदाज बांधता येईल की ह्या लेण्या म्हणजे त्यावेळेची विद्यालय होती. त्यावेळेची विद्यालय ही 3 महिने चालायची. आणि ती विद्यालय कशी होती तर आताची डीएड कॉलेज. आताची जी डीएड कॉलेज आहेत म्हणजे शिक्षकाचं प्रशिक्षण करणारे याला आपण डीएड कॉलेज म्हणतो, तशी ही 3 महिन्याची शिक्षकाची डीएड कॉलेज असायची आणि ती लेण्यामध्ये चालायची. कारण त्यावेळेस विहाराची संकल्पना नव्हती, असलीच तर त्याला स्तूप म्हटल्या जायचं किंवा संघाराम म्हटल्या जायचं. पण लेण्या ह्या सम्राट अशोकाच्या काळानंतर फेमस झाल्या, परंतु त्या लेण्या म्हणजे एक प्रकारची अध्यापकांची विद्यालय होती. आणि ह्या विद्यालयामध्ये शिकलेले भिक्षू वर्षावास संपल्यानंतर गावागावामध्ये जाऊन शिकवायचे, धम्म सांगायचे. आणि म्हणून ह्या पौर्णिमेला तेवढं महत्व आहे की ह्या पौर्णिमेपासून त्यावेळेस काय व्हायचं की आताचे जे आपण वर्षावास करतो तर वर्षावास म्हणजे आता कुठेतरी भिक्षू पुढे बसायचा आणि उपासकाने ज्ञानार्जन करायचं. ज्ञानार्जनाच्या सीमाही खूप वेगळ्या झाल्यात. शिक्षण देणारा ज्ञानी असावा असं गृहीत आहे. म्हणून बाबासाहेब म्हटले होते की नागसेना सारखा गुरु आणि राजा मिलिंदा सारखा विद्यार्थी असावा. नागसेना सारखा जर गुरु निर्माण करायचा असेल तर त्यावेळेचे उपाध्याय हे परफेक्ट असायचे. धार्मिक लेवलवरती, धम्मीय लेवलवरती बाबासाहेबालाही अपेक्षा होती. म्हणून बाबासाहेब म्हटले होते की भिक्षू संघामध्ये मला आमूलाग्र बदल अपेक्षित आहे. काय अपेक्षित होता बाबासाहेबाला आमूलाग्र बदल? जसं जसं काळ लोटला जातो त्या काळाच्या बरोबर माणसाने चाललं पाहिजे. कारण काळ कधीही माणसाला सोबत घ्यायला तयार नसतो. काळाच्या ओघामध्ये काळ हा महापुरुषाचा दुश्मन आहे, चांगल्या माणसाचा दुश्मन आहे. तो चांगल्या माणसाला विस्मृतीत घालण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून काळाबरोबर चालणारी आणि काळाबरोबर टिकणारी तीच खरी महात्मे असतात, तीच खरी योगपुरुष असतात. म्हणून 2700 वर्ष झाली तरी काळाला, भगवान बुद्धाला विस्मृतीत घालता आलं नाही. बाबासाहेबाला विस्मृतीत घालता आलं नाही. एक छोटासा प्रसंग सांगतो, काल्पनिक आहे परंतु कोणाची तरी ती संकल्पना आहे, आता मला आठवत नाही कोणाची आहे ती. तर त्यांनी संकल्पना मांडली होती की मुंबईच्या चौपाटीला एका पौर्णिमेच्या रात्री बाबासाहेब, लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी खाली उतरतात आणि प्रत्येक जण आपापली शोकांतिका सांगतं. की लोकमान्य टिळक म्हणतो की मी ह्या भारताला स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार असा महामंत्र दिला. पण जेव्हा मी आज उलटून पाहतो तर सगळे लोक मला एक तर ब्राह्मणाचा किंवा तेल्या तांबोळ्याचा नेता म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की मी इथे स्वराज्य निर्माण करून दिलं, त्या स्वराज्यामध्ये 18 पगड जातीला सोबत घेतलं, कुठेही जातीभात केला नाही, मी कधीही मुसलमानाचा दुश्मन झालो नाही. परंतु इथं मात्र मला यांनी फक्त मराठ्याचा नेता केलं आणि मुसलमानाचा शत्रू बनवलं, म्हणजे मी मराठ्याचा नेता झालो. बाबासाहेबाची शोकांतिका तीच आहे की मी फक्त अस्पृश्याकरता काम नाही केलं, इथल्या अर्ध्या समाजाच्या म्हणजे अर्धी जी जमात आहे स्त्रियांची
त्यांच्या बेड्या तोडल्या. 99% जमातीला मी माणसात आणलं आणि तरीही मी फक्त अस्पृश्याचा नेता आहे. त्या अस्पृश्यामध्येही आम्हाला फक्त खाली 99% महारच मानतोय, म्हणजे मी महाराचा नेता आहे. त्याच्यात महात्मा गांधीचं तर दुःख खूप वेगळंच आहे. महात्मा गांधी म्हणतात की तुमच्या सगळ्याच्या पाठीमागं तुमच्या जाती आहे. मी या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं, परंतु माझ्या पाठीमागं फक्त शासकीय कार्यालयाच्या भिंती आहेत, फक्त माझा फोटो लावलेला आहे. अशीच आपली शोकांतिका आहे की आपण ह्या पौर्णिमेच्या दिवशी काय घ्यायचं आणि काय सोडायचं. विहारामध्ये तर येतो, दर रविवारी आपण असतो, अशी संख्या नसते. अशी पाहिली की मला खूप आनंद होतो. आल्यानंतरही तुम्ही एकमेकाला भेटता. पौर्णिमा त्याच्याच करता साजऱ्या करायच्या, कारण पहिल्यासारखे आता तुम्हाला तेवढ्या उंचीचे गुरु भेटणार नाहीत. माझ्यासारखा श्रद्धा रक्षित भेटेल, कारण तो तेवढ्या उंचीचा नाहीये. परंतु तेवढ्या उंचीचे बाबासाहेबही आपल्याला आत्ता दिसणार नाहीत. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की बाबासाहेबाच्या उंचीचे आपण जरी निर्माण नाही झालो, पण बाबासाहेबांनी दिलेल्या एका विषयाचा आम्ही तिथपर्यंत जाण्याचा जरी प्रयत्न केला आणि एका विषयामध्ये पारंगत झालेली सगळी माणसं आम्ही एकत्र आलो, तर बाबासाहेब आमच्या डोक्यावर आम्हाला निर्माण करणं अवघड जाणार नाही. आणि म्हणून त्याच्याकरता आम्हाला या पौर्णिमेचा उपयोग झाला पाहिजे. पौर्णिमा ह्या आपल्या रिच्युअल झाल्या पाहिजे, आपल्या परंपरा झाल्या पाहिजे. त्या होत नाही. आणि म्हणून आषाढ पौर्णिमेला मी आज तुम्हाला पारंपरिक आषाढ पौर्णिमा सांगणार आहे. कारण का सांगणार आहे, तर ह्या पौर्णिमेला खूप महत्वाची कामं झालेली आहेत. आणि ती महत्वाची कामं आजही करता येतील का, तर हो, करता येतील. परंतु त्याला ती आपल्याला कारण आजच्या परिप्रेक्षमध्ये कळाली पाहिजे. तर पहिलं काय घडलं या आषाढ पौर्णिमेला, तर आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सुमेध नावाचा बोधिसत्व महामायेच्या गर्भामध्ये प्रवेश करत आहे. आता महामायेच्या गर्भामध्ये प्रवेश करतायत, तिला अनुमती मागतायत की तुझ्या गर्भामध्ये मला धारण करण्याची परमिशन दे. आता आपल्याला ह्या परिप्रेक्षमध्ये महामाया निर्माण करता येईल का? कारण बुद्ध जर जगात आणायचा आहे तर महामाया असली पाहिजे. महामाया जर नसेल तर बुद्ध जन्माला येणार नाही. आणि मग आता महामाया कशी निर्माण करायची आम्ही? जर तुम्ही पर्टिक्युलर सिरीज घेतली तर बुद्ध, कारण बुद्ध जन्माला आले तर त्यावेळेस ओळखायला असित मुनी होते. हिमालयामध्ये असलेल्या असित मुनीला त्यांचे संकेत कळाले आणि तो असित मुनी हिमालयातून कपिल वस्तूमध्ये येतो आणि त्याला सांगतो की राजा, मला तुझ्या मुलाला बघायचंय, कारण मी याचा बुद्ध झालेला पाहायला मी जिवंत नसणार आहे. आता बुद्ध ओळखायला आमच्यात असित मुनी आहेत का? आणि जर नसतील तर बुद्ध आले तरी आम्हाला ओळखता येतील का? बुद्ध जन्माला घालायला महामाया आमच्याकडे असेल का? आणि महामायाला तयार करणं म्हणजे काय तयार करणं आहे, तर भगवान बुद्धाने दिलेला आमचा धम्म आम्ही ह्या गर्भाशयामध्ये कसा निर्माण करणार आहोत आणि त्या धम्माला कसं प्रेरित करणार आहोत, त्याला महामाया म्हणता येईल. कारण आज 70 वर्षाचा कालावधी गेला. 1956 पासून आज 2026 उजाडलं. आम्हाला बौद्ध धम्माच्या बुद्धाच्या ओटीमध्ये टाकलं आणि अजूनही आम्ही परिपूर्ण बुद्ध झालो नाही. महामायेच्या गर्भामध्ये धारण केलेला बुद्ध, बाबासाहेबाला तीच अपेक्षा होती आणि म्हणून बाबासाहेब म्हटले होते की मी बुद्ध तर झालो आपण, परंतु जगाने आम्हाला म्हणायला नको की महाराने बुद्ध धर्म वाटवला, नासवला. शोकांतिकेतून आजही आम्हाला वाटतं की बुद्ध हा धर्म आहे का? तर नाही. मी सुरुवातीला जसं सांगितलं की बुद्ध धर्म ही जगण्याची कला आहे आणि ती ही जगण्याची कशी कला आहे, तर नैतिकतेवर जगण्याची कला आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये देवाला जरी महत्व नसेल, पण त्या देवाच्या किमती एवढंच नैतिकतेला
महत्व आहे. आम्ही नैतिकतेनं जगलं पाहिजे. आणि म्हणून या आषाढ पौर्णिमेला जेव्हा भगवान बुद्ध महामायेच्या गर्भामध्ये प्रवेश करतात तेव्हा काय येतात महापुरुष जन्माला, की जेव्हा ह्या दुनियेमध्ये कुठेतरी अराजकता माजते, कुठेतरी अंधाधुंद माजते, कुठेतरी धम्म हा खालावला जातो आणि महापुरुष ऑटोमॅटिक त्याला जन्म होतो. चिखलामधून जसं कमळ जन्माला येतं तसंच दलदल माजली की महापुरुष निर्माण होतो. आणि मग आता तशी परिस्थिती आहे का, तर हो आहे. महापुरुषाला निर्माण करण्याची परिस्थिती आता आली. आणि ह्या परिस्थितीचा अवलोकन करणारा जर समाज नसेल तर महापुरुषाला जन्म घेणं कठीण होतं. अवतारवादाला आपण कुठेही किंमत देत नाही, परंतु बुद्ध निर्माण होणं याला आपण किंमत देतो. अवतार नसतो, बुद्ध अवतारित नाहीयेत, पण बुद्ध मात्र निर्माण होतात आणि ते निर्माण होण्याला परिस्थिती तयार असते. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की त्या बडोद्याच्या चपराशाला थँक्यू म्हटलं पाहिजे. कारण त्यांनी जर बाबासाहेबाच्या अंगावर फाईल फेकली नसती तर बाबासाहेबांनी त्या तिथल्या संकल्प गार्डन मध्ये ढसाढसा रडून संकल्प केला नसता की आता मी माझं पूर्ण आयुष्य, कारण मी बॅरिस्टर आहे, फॉरेन मधून 4-4 डिग्र्या घेऊन आलो, जर माझी अवस्था अशी आहे तर माझ्या समाजाची कशी असेल, आणि म्हणून मला समाजाकरता काम केलं पाहिजे. इथेच महापुरुष निर्माण होता. आता कुणीतरी जण एक बरळला की बाबासाहेब जर आता असते तर महाराच्या ढुंगणावर लाता मारल्या असत्या. ऐकले का तुम्ही? आपण गांभीर्याने घेत नाही. आणि म्हणणारा कोण आहे, तर तो तुमच्यातलाच अस्पृश्य बंधू आहे जो स्वतःला अण्णाभाऊ साठेचा वारस म्हणतो. की ज्या अण्णाभाऊ साठेंनी जग बदल घालून घाव गेले सांगून मज भीमराव, म्हणजे ऑटोमॅटिक बाबासाहेबाचं शिष्यत्व पत्करलेला माणूस त्याचा वारसदार म्हणतोय आणि स्वतःला अण्णाभाऊ साठेचा वारस म्हणतोय. आम्हाला इथे महामाया निर्माण करायची, आम्हाला इथे महामाया निर्माण करून बुद्ध तिथे मांगवाड्यात घालायचा आहे की बाबा रे, तुला बाबासाहेब नाही कळला. बाबासाहेब मोठ्या अभिमानाने सांगतात की मी ह्या महार जातीमध्ये जन्म घेतला याचा मला गर्व आहे. आणि भल्या माणसा तू म्हणतो बाबासाहेब असते तर यांच्या ढुंगणावर लाता मारल्या असत्या. कसं शक्य आहे की जे बाबासाहेब ह्या महार जातीला जन्माला आलो म्हणून गर्व महसूस करतात, त्यांचं रॉंग इंटरप्रिटेशन तो करतो. म्हणून ह्या पौर्णिमेच्या निमित्तानं आम्हाला लोकांना प्रबुद्ध करता आलं पाहिजे. म्हणून दुसरा प्रसंग घडलेला आहे इथे की भगवान बुद्धाने ह्याच दिवशी निष्क्रमण केलेलं आहे. निष्क्रमण म्हणजे ग्रह त्याग केलेला आहे. भगवान बुद्ध राजकुमार होते, भविष्यवाणी झाली होती की हे जर ग्रहस्थ राहिले तर चक्रवर्ती राजा होतील, आणि मात्र जर यांनी ग्रह त्याग केला तर सम्यक संबुद्ध होते. बघा, भविष्यवाणी त्या गोष्टीची केली जाते की ज्या गोष्टी अस्तित्वात असतात. बाबासाहेबांनी काय केलं होतं, प्रतिज्ञा भविष्यवाणी केली होती की हिंदू धर्मात जन्माला आलो हे माझ्या हातात नव्हतं. जन्माला येणं माझ्या हातात, कोणाच्याच हातात नाही. कुठे जन्म घ्यायचा आहे कोणाच्या हातामध्ये नाही, परंतु मी मरणार नाही त्याच्यामध्ये, ही प्रतिज्ञा होती बाबासाहेबांची. आणि बोधिसत्वाच्या आणि महापुरुषाच्या प्रतिज्ञा कधी खाली जात नाहीत. आणि म्हणून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 धर्मांतर केलं आणि अवघ्या 2.5 महिन्यामध्ये निर्वाण स्वीकारलं, किंवा त्याला महाप्रयाण म्हणता येईल, ते स्वीकारलं. प्रतिज्ञा कंप्लीट केली. आजच्या आमच्या प्रतिज्ञा कंप्लीट होत नाही. भगवान बुद्धांना आहे की राजांनी सगळ्या सुविधा दिल्या होत्या की माझ्या मुलांनी ग्रह त्याग करू नये. त्याग ह्या शब्दाला खूप अर्थ आहे. आज आम्ही त्याग करतो. आजच्या
दिवसाकरता मी तुम्हाला सांगतो की माझा हा 3रा प्रोग्राम आहे. कारण आज पौर्णिमा आहे आणि सगळ्याला आजच कार्यक्रम करायचे. मग काहीचं पुण्यस्मरण होतं, तर काहीचं भूमिपूजन होतं, काहीचं काही होतं. आणि भंतीजी तुम्ही पाहिजेत, आता थोडाफार मी पॉप्युलर झालो आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की माझी डिमांड वाढली थोडी थोडी. कधी फोनवर निमंत्रण असतं, तर कधी प्रत्यक्ष येऊनच विनंती करतात, 5 मिनिटाकरता का होईना चला. कारण उद्या भंतीजी आमच्याजवळ वेळ नाही, वेळेचा त्यागही करायची आमची तयारी नाही. आणि मग मात्र आम्हाला तो योग साधायचा की पौर्णिमेच्याच दिवशी झालं पाहिजे. त्या राजाचा मुलगा आजच्याच दिवशी त्याग करतो. कोणाकरता करतोय? स्वतः करता नाही करत. मला या जगाचं दुःख नष्ट करायचंय आणि त्याच्या शोधाकरता मला बाहेर पडलं पाहिजे. बाबासाहेब लिहितात की ते 4 प्रसंग नाही पाहिलेही असते की एखादा म्हातारा 29व्या वर्षी त्यांनी ग्रहत्याग केलेला आहे. 29व्या वर्षी त्यांना म्हातारा दिसतोय. बाबासाहेब म्हणतात हे बुद्धीला नाही पटत, कारण स्वतःचा बापच त्यांचा म्हातारा आहे. सिद्धोधनाला वयाच्या 60व्या वर्षी पुत्र झालेला आहे आणि 60 वर्ष म्हणजे म्हातारपणच असतं. म्हणजे इथे तर्काने बाबासाहेब सांगतात की राजकुमार सिद्धार्थाला म्हातारा दिसला आणि म्हणून यांना वैराग्य आलं. बाबासाहेब म्हणतात याच्यावर माझा विश्वास बसत नाही, कारण घरातच म्हातारा आहे त्यांच्या. त्यांना रोगी दिसला आणि वैराग्य आलं. बाबासाहेब म्हणतात की 29 वर्षाचं वय होईपर्यंत त्यांनाही स्वतः सर्दी बिर्दी झाली असेल. कॉमन रोग आहे ना, म्हणून त्यांना रोगी दिसलाच नाही असं होऊ शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की ते रोहिणी पाहण्याचा प्रसंग जरी दिला तरी बाबासाहेब सांगतात की बोधिसत्व होते. जगाचं दुःख कळायला बोधिसत्व जन्माला यावं लागतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की बडोदा संस्थानामध्ये बाबासाहेबाला अपमान झाला आणि म्हणून ते प्रतिज्ञा करतात, तसं यांनाही आपलं दुःख कळत होतं आणि म्हणून त्यातला एक प्रसंग लिहितात बाबासाहेब. आपण बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ वाचलाय. जेव्हा सिद्धार्थ त्यांच्या सेवेकरता की यांनी योगी होऊ नये, यांना वैराग्य येऊ नये म्हणून राजा सिद्धोधनाने त्यांच्या मनोरंजनाकरता त्यावेळेच्या सगळ्या सुंदर बाया पण ठेवलेल्या आहेत की याला ह्या विलासामध्ये एवढं भ्रमित असावं की वैराग्य काय असतं हे यांना कळूच नये. आणि म्हणून त्या बाया ठेवलेल्या असतात. बाबासाहेब एका ठिकाणी प्रसंग लिहितात की यांच्या मनोरंजनाकरता नाच गाण्याकरता ठेवलेल्या बाया जेव्हा झोपतात आणि सिद्धार्थ जेव्हा त्यांच्याकडे बघतो तेव्हा कोणाची इथं लाळ आलेली असते, तर कोणाचे केस विस्कटलेले असतात. आणि म्हणून सौंदर्य कितीही जरी असलं तरी त्या सौंदर्याला पाहण्याचा दृष्टिकोन त्या सिद्धार्थाजवळ होता. आजचा आमचा सौंदर्याचा दृष्टिकोन कसा असतोय? बायको पायाला गेलेला पोरग काय म्हणतं, ती गोरीच असावी, तिचे डोळे हरणासारखे असावे, केसाची बट पायापर्यंत असावी. मग तिचं सौंदर्य तो केसात शोधतो आणि जेवणात एक जरी केस निघाला तो जोरजोरात बुंबलतो. सौंदर्याची व्याख्या करताना बोधिसत्वानी केलेली व्याख्या, बुद्धानी केलेली व्याख्या त्या खूप वेगळ्या होत्या. सौंदर्य त्यांना बाह्य सौंदर्याची अपेक्षा नसते, त्या अंतर्गत सौंदर्याकडे ते आकर्षित होतात. म्हणून रामजी बाबाची रमाईला बाबासाहेबांनी पाहिलंही नव्हतं. रामजी बाबांनी सोयरी केली आणि भिवाला सांगितलं की मी पोरगी बघून आलोय, कारण पहिली एक मुलगी बघितलेली होती. जेव्हा रमाई नजरेत येतात तेव्हा रामजी बाबा ती पहिली सोयरीक मोडतात आणि म्हणून त्यावेळेच्या जात पंचायतीने त्यावेळेस त्यांना 4 आणे दंड केलेला आहे. इथे बोधिसत्वाने रमाईला बघितलेलंही नाही, परंतु तो लग्नाला तयार आहे. म्हणून इथे सांगितलं की निष्क्रमणाचा विषय आजच्याच दिवशी केलं. त्यांनी त्यागाचं निष्क्रमण केलं जेव्हा ते घरातून निघतात. कारण बराचसा आक्षेप आहे, बुद्ध धर्म तर इथून घालवलाच होता, पण जेव्हा इथे आणला त्यावेळेस बरेचसे असे
लिटरेचर म्हणता येईल की वाङ्मय म्हणता येईल असं निर्माण करण्यात आलं. आणि तिथे भगवान बुद्धाला रात्रीच्या अंधारात यशोधरेला आणि राहुलाला सोडून जाणारा भेकड माणूस निर्माण करण्याचा इथल्या व्यवस्थेने प्रयत्न केला. न्याय बाबासाहेब देतात. बाबासाहेब म्हणतात की भगवान गौतम बुद्ध डरपोक नव्हते आणि म्हणून शक्यच नाही की ते यशोधरेला न सांगता गेले असतील. आणि म्हणून कधी कधी आमच्या भंतीजी लोकांचाही गोंधळ उडतो की कुठला बुद्ध सांगायचा, अश्वघोषाचा सांगायचा की बाबासाहेबाचा सांगायचा. आणि म्हणून बाबासाहेबाचा बुद्ध सांगताना यशोधरा तर्काला थोडासा विचार करा ना, की जेव्हा लग्न झालंय आणि यशोधरेला भगवान बुद्धापासून एक मुलगा होतोय, किती मस्त बॉन्डिंग असेल की नाही दोघांमध्ये. जेव्हा मुलगा होतो आणि तोही आजच झाला, राहुलाचा जन्मही आजचाच आहे, निष्क्रमणही आजच आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की यशोधरेला न सांगता भगवान बुद्ध जाऊच शकत नाही, कारण तो माणूस एवढा तर्कवादी आहे, एवढा करुणावान आहे. त्याने यशोधरेला यांच्याकडे या चर्चा झाल्याच असतील. होऊ शकते एखाद्या वेळेस यशोधरेने आपली इच्छा व्यक्त केली असेल की मी जाते शोधाला, परंतु मातृत्व पत्करण्याची जबाबदारी निसर्गाने फक्त स्त्रीला दिलेली आहे. मातृत्व पुरुषाला त्याने मनात जरी आणलं तरी स्वीकारता येईल का? नाही स्वीकारता येत. आणि म्हणून तिथे गर्भवती राहिल्यामुळे एखाद्या वेळेस हा निर्णय सिद्धार्थाला घ्यावा लागला. आणि म्हणून त्याग करून जेव्हा ते जातात, काय आहे याच्या पाठीमागचा आजचा संदेश, की आम्हालाही ती त्याग बुद्धी आमच्यामध्ये येणार आहे की नाही. त्यांनी जर राजग्रहाचा त्याग केलाय, राजमहालाचा त्याग केलाय, पत्नीचा त्याग केलाय, मुलाचा त्याग केलाय, आम्हाला कशाचा त्याग करायचा आहे? आणि आम्ही त्या त्यागाच्या पात्रतेत तरी आहोत की नाही आहोत? आणि मग धम्माची टीचिंग आम्ही ऐकताना भिक्षू लोकांनी, मी नेहमी यांनी सांगतो, माझ्यावर बरेचसे ऑब्जेक्शनही होतात. आता तर मला असं म्हणायला लागले की श्रामणेरासारखे राहा. सांगण्याचा उद्देश कसा आहे की ते म्हणतात ना, काना मागून आला आणि शहाणा झाला, अशातला प्रकार व्हायला नको. ऍक्च्युली ते काना मागून आला आणि शहाणा झाला ती म्हण तशी नाहीये. ते कसं पाना मागून आली आणि तिखट झाली असा शब्द आहे. म्हण कशी आहे? पाना मागून आली आणि तिखट झाली. मिरचीचा आहे तो, कारण मिरची कधी पानाच्या मागे जन्माला येते पण तिखट असते. आणि म्हणून अशा पद्धतीने मी म्हणत असतो की आम्ही भिक्षू लोकांनी घरं सोडली आणि विहार स्वीकारले. फरक काय केलाय? घर सोडलं आणि विहार स्वीकारलं. जो त्यागाचा संकल्प होता, त्यागाची दृष्टी होती, भगवान बुद्धाच्या काळामध्ये भगवान बुद्धाला पोरं चोरणारा म्हणत होती. तुमच्या माहिती करता सांगतो, एक चॅप्टर आहे की भगवान बुद्धाला मायावती म्हणायचे, की भगवान बुद्ध जर आमच्या नगरामध्ये आला तर आमची मुलं घेऊन जाईल. कारण एवढं विलोभनीय वलय होतं त्यांच्याकडं की त्यांच्यामध्ये पुरुष, आणि तेही जवान पुरुष, भगवान बुद्धाला मोहित होऊन धम्मदीक्षा घ्यायची. आता आम्ही भिक्षू कुठला होतो? सर्व काही करून सोडून माझ्यासारखा 50, 55, 60च्या पुढे गेला की नंतर भिक्षू झाला. त्याग असतो का आमचा? खूप मोजक्या गोष्टी आहेत, पण तरी ठीक आहे, तेवढंही ठीक आहे की आम्हाला करायचा त्याग आहे. आणि म्हणून प्रत्येकाला काही ना काही गोष्टीचा त्याग केला पाहिजे. सिद्धार्थाने त्याग जगाच्या दुःखाच्या निवारणाकरता केला. डॉक्टर बाबासाहेबांनी 4 अपत्य गमवली की तुमच्या आणि माझ्या करता. तो केवढा मोठा त्याग होता. मनात जर आणलं असतं बाबासाहेबांनी तर त्यावेळेस असणाऱ्या श्रीमंतांनी बाबासाहेबाच्या घरी पाणी भरलं असतं, एवढी विद्वत्ता बाबासाहेबाजवळ होती. परंतु नाही, बाबासाहेबांनी खडतर जीवन जगलं. 65व्या वर्षी गेले बाबासाहेब. तुम्ही विचार करा, 65 हे जाण्याचं वय नाही. आता मी सध्या 66 वर्षाचा आहे, ठणठणीत आहे. परंतु तुमच्या समाजाचं काम करण्याकरता बुद्धीला एवढा संघर्ष करावा लागला की बाबासाहेबाच्या शरीराला नको ते रोग झाले. डायबिटीस झाला, अस्थमा झाला,
त्यांना हार्टची बिमारी झाली आणि अवघ्या 65व्या वर्षी बाबासाहेबाला हे सोडून जावं लागलं. कारण हे एवढे मोठे त्याग, एक प्रकारचं निष्क्रमण होतं ते. आणि म्हणून आजच्या पौर्णिमेच्या दिवशी आम्ही कशाचा त्याग करायचा आहे तो संकल्प तरी आपण केला पाहिजे की नाही. आता त्याग करायला तुम्हाला सगळ्यालाच काही भंतीजी व्हायला मी सांगणार नाही, आणि ते शक्यही नाही. कारण भंतीजी व्हायला मी मागेही सांगत असतो की नाही, आमच्याकडे कुठलं पोरग घेऊन येतात, दारू पिणार. भंतीजी हे जास्त दारू पितं, याला दीक्षा द्या, म्हणजे दारू सोडू. की तुमच्याकडं तुमच्यातला उच्च कोटीचा माणूसही तुम्ही कोणातून निर्माण करायचा विचार करताय. त्याची दारू सोडवायला 10 वर्ष जातील, त्याने कधी उच्च कोटीचा भिक्षू व्हावं. जर उच्च कोटीचा गुरु असेल तर तुमच्यामधून उच्च कोटीची माणसं आली पाहिजे. कारण सुपीक जमिनीतूनच तुम्हाला चांगलं पीक घेता येईल. बरड्या शेतीवरती पीक चांगलं येणार नाहीये. ही संकल्पना आहे त्याच्यामध्ये, की त्याग करायचा आहे तर कशाचा करायचा. सगळ्यांना भिक्षू होऊन नाही चालणार, परंतु ह्या जीवनामध्ये माझ्यावर सोपवलेली जबाबदारी काय असेल तर मला जे सांगितलंय, आपण बाबासाहेबही म्हणतात की कुठली संघटना जर मजबूत व्हायची असेल तर त्या संघटनेला एक नीतिवान लीडर लागतो. जर नीतिवान लीडर निर्माण करायचा असेल तर समाज नीतिवान असावा लागतो. आज का प्रकार असे होतात आपले, बाबासाहेबांनी आपल्या करता ज्या संस्था दिल्या त्या संस्था आजपर्यंत सगळ्या विभागल्या का गेल्या, तर आमच्यामध्ये नीतिमान माणसं अजून निर्माण झाली नाही. काय नव्हतं दिलं आम्हाला बाबासाहेबांनी. त्या महापुरुषांनी एवढे दूरदृष्टीचे होते ते, की बाबासाहेबाला पहिली संघटना काढली बाबासाहेबांनी, समता सैनिक दल. का गरज पडली होती, बाबासाहेबाच्या हयातीमध्ये त्यांना माहिती होतं की हा भोळा भाबडा समाज आहे, हा अशिक्षित आहे, याच्या डोक्यामध्ये अंधश्रद्धा घातलेली आहे, आणि याला थोडं जरी दमदाटी केली की थोडं जरी प्रेशर आलं तरी हा मार्ग बदलतो. म्हणून याच्या संरक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. आणि म्हणून पहिली संघटना काढली बाबासाहेबांनी, समता सैनिक दल. RSSच्या अगोदर काढलं. बघा, RSS 100 वर्ष जगतंय खोट्या गोष्टीवरती असून, तुमच्या समता सैनिक दलाच्या आम्ही एवढ्या चिंध्या करून टाकल्या की आज आम्हाला ते शोधतानाही खूप प्रयत्न करावा. समता सैनिक दल तुमच्या संरक्षणाकरता दिलं होतं, आणि प्रत्येक माणसाला माहिती होतं की एकदा माणूस सुदृढ झाला तर त्या सुदृढ मनामध्ये, सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन निर्माण करायचं, सुदृढ बुद्धी निर्माण करायची. म्हणून बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी दिली. आम्ही त्या सोसायटीचे 3 तेरा वाजून टाकले. आजच्या माहिती करता तुम्हाला सांगतो की त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्येही 4 कमिटी आहेत. एक आनंदरावची वेगळीच आहे, एक गायकवाड साहेबाची वेगळीच आहे, खूप वेगवेगळे आहेत. आणि म्हणून बॉम्बेमध्ये त्यावेळेस बाबासाहेबांनी काढलेलं सिद्धार्थ कॉलेज 1 नंबरचं होतं. आज त्या सिद्धार्थ कॉलेजला मुलं लवकर ऍडमिशन घेत नाही. पहिल्याने त्या कॉलेजला ऍडमिशन मिळावं म्हणून रांग लागायची, आता घेत नाही. कारण का, तर आम्ही त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीची वाट लावून टाकली. त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये निर्माण झालेले, मला वाटतं इथं बसलेल्यापैकी काहीतरी मुलं असतील त्या कॉलेजची शिकलेली, तुमच्यामध्येही असतील. त्यागाची गोष्ट सांगताना एकाही विद्यार्थ्याने त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी मधून शिकून आलेल्या कोणाच्या तरी मनामध्ये आलंय का की त्या सोसायटीच्या झालेल्या चिंध्या करता मी माझं काय योगदान द्यावं, मी काय त्याच्याकरता त्याग करावं. कुणी नाही करत. प्रत्येक जण आपापल्या परीने बघतो. आणि म्हणून ह्या पौर्णिमेच्या दिवशी आपण या संस्था जरी रिकन्स्ट्रक्ट करायचा प्रयत्न केला, माझं योगदान त्याच्यामध्ये मला काय देता येईल,
जर मी चांगला एज्युकेटेड आहे तर ती पीपल्स एज्युकेशन सोसायटी, कारण करणं गरजेचं आहे. तुमच्या माहिती करता सांगतो की ज्या बी कोणी लाडक्या बहिणी असतील की नाही 1500 रुपयावाल्या, त्या लाडक्या बहिणीने जेव्हा हा लाडका भाऊ निवडून दिला त्यांनी पहिल्या GR वर सही केली, महाराष्ट्रातल्या 32,000 प्राथमिक शाळा बंद केल्या. तुम्हाला गरज आहे त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीची. बाबासाहेब किती दूरदृष्टीवान होते की त्यांना माहिती होतं की पहिलं शिक्षणावरती हल्ला होणार आहे, आणि म्हणून त्या शिक्षणाकरता जर तुम्हाला त्याग करावा लागला तर त्याग करावा लागेल. बुद्धाने दुःख निवारणाकरता केला होता, आता तुम्हाला तुमच्या येणाऱ्या पिढ्याकरता शिक्षण निर्माण करण्याकरता त्याग करावा लागेल. आणि जर नाही केला तर मग मात्र आत्ताच्या पिढीला येणारी पिढी गद्दार म्हटल्याशिवाय राहणार नाही. आजपर्यंत कमीत कमी आम्ही बापाचा किंवा आज्याचा फोटो तरी आमच्या घरामध्ये असतो. आपले नातव तुमचा फोटो घरामध्ये लावणार नाही, कारण ते म्हणतील की आमच्या शिक्षणावरती आघात होत होते तेव्हा मात्र तुम्ही शांत चित्ताने बघत होते. ह्या पौर्णिमेच्या निमित्तानं आपण ते संकल्प केले पाहिजे की माझ्या येणाऱ्या पिढी करता मी ती व्यवस्था केली पाहिजे. आणि हीच बुद्धाची टीचिंग असते. बुद्ध समाजाच्या कार्याकरता, बुद्धाने बहुजन हिताय बहुजन सुखाय का सांगितलं? सर्वजन हिताय सर्वजन सुखाय का नाही सांगितलं? म्हणता आलं असतं की बाबा सगळ्याच्या सुखाकरता करा. बहुजनाच्या हिता सुखाकरता बुद्ध सांगतात. कारण बुद्धालाही माहिती होतं की एक प्रवाह तुम्हाला नेहमी करता विरोध करत राहणारच आहे. तेच बाबासाहेब पुढेही सांगतात की ह्या भारताच्या इतिहासाला ब्राह्मणवाद आणि बौद्धवाद या संघर्षाची एक किनार आहे, ती कधीही मिटणार नाही. आणि म्हणून हे करायचं असेल तर आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मोठा त्याग नाही पण छोटा छोटा त्याग तर मात्र अवश्य करावा लागेल. कारण भगवान बुद्धांनी केलेले त्याग हे खूप मोठे होते, बाबासाहेबांनी केलेले त्यागही खूप मोठे होते, तेवढे आता आपल्याला शक्य नाही. 4 मुलाची आहुती देणं इथं बसलेल्या लोकांना शक्य होईल का? नाही होत. पोराला ताप जरी आला तरी बाप कावरा बावरा होतो, आई तर जीव सोडून द्यायची बाकी राहते. त्या बाबासाहेबांनी 4 गमवले असतील, विचार करा कुठे असेल त्यांचा, त्या रमाईचं कुठे असेल. म्हणून मी नेहमी सांगत असतो बायांना की प्रत्येक जण किमान महिलांनी 500 रुपयाची साडी घालताना आणि अंगावर सोनं घालताना थँक्यू रमाई म्हटलं पाहिजे. कारण रमाईचा त्याग सर्वात मोठा आहे. कारण श्री हट्ट एवढा खतरनाक आहे की जर रमाईने हट्ट धरला असता तर बाबासाहेबाला तुमच्याकरता कामच करता नसतात. कारण श्री हट्टापुढे कोणालाही जाता येत नाही. त्या रमाईचा त्याग एक वेळ बाबासाहेबापेक्षाही मोठा आहे. 4 अपत्य गमावलेत त्या बाईने, त्या माऊलीने 4 अपत्य तर गमावले, पण मरायलाही त्या बाईला टीबी झालेली. आणि टीबी जेवायला नाही भेटत म्हणून होते. विचार करा, 4 PhD झालेला जगातला सर्वोत्तम बॅरिस्टर, त्याची बायको टीबी होऊन मरते. कोणाकरता? आमच्या करता. ह्या त्यागाला कुठे जोड आहे का? त्या बाईला हट्ट करता आला असताना भाग झालं तुमचं. आता मी खूप कठीण याच्यात काढल्यात, गौऱ्या शेपल्या सगळं काही केलं, आता बंद करा, करा नोकरी, संसार चांगला करा म्हणता आलं असतं. संसाराच्या रहाट गाडग्यामध्ये रमाईला कोणी नावही नसतं ठेवलं, परंतु एवढी सोशिका आहे ती रमाई की बाबासाहेबाला एवढ्या तन मनाने साथ देते. आज आम्ही समाजामध्ये होत असलेल्या ह्या सगळ्या दुर्दशेला कारणीभूत असताना आम्ही शिकली सवरलेली सक्षम लोक. कारण क्रांती ही बुद्धिवंताच्या डोक्यात निर्माण होते आणि ताकदवानाच्या खांद्यावरती बसून ती क्रांती करत असते. आमच्या बुद्धिमंताच्या डोक्यात अजूनही क्रांतीची बीज येत नाहीयेत. आजही आम्ही खूप शांत आहोत. जे लढाई लढतात त्यांना
साथ देण्याकरता आम्हाला कुठल्या मार्गाने त्यांना सहकार्य करता येईल हे सगळ्यांनी आपण ठरवलं पाहिजे. आज जर नाही ठरवलं तर ते बाबासाहेबाचा त्याग आणि भगवान बुद्धाचं निष्क्रमण व्यर्थ जाईल. कारण भगवान बुद्धाने जेव्हा धर्माची स्थापना केली 12व्या शतकापर्यंत, नालंदा युनिव्हर्सिटी 12व्या शतकापर्यंत होती, तिथपर्यंत धर्म चालू होता. 12व्या शतकानंतर त्याच्यावरती अतिक्रमण झालं, लयाला गेला. आता बाबासाहेबांनी 1956 दिलेला धर्म, भीती वाटते आता आम्हाला काय होईल याच. कारण आम्ही फक्त कुठल्याही धर्माला, बाबासाहेब एक कारण सांगतात की कुठलाही धर्म लयाला जाणारा एक कारण असतं की त्याचे अनुयायी भ्रमित होतात. जेव्हा त्या धर्माचे अनुयायी भ्रमित होतात तेव्हा तो धर्म हळूहळू हळूहळू लयाला जातो. आणि आज ती संभ्रम अवस्था आमच्यामध्ये आलेली आहे. ती संभ्रम अवस्था घालवायची असेल तर आम्हाला आजच्या पौर्णिमेच्या निमित्त जसं भगवान बुद्धाने निष्क्रमण केलं, त्याग केला घराचा, तसा आम्हाला सर्वस्वाचा नाही पण काही गोष्टीचा त्याग करावा लागेल. तुम्ही सुज्ञात, मी प्रत्येक वेळेस सांगतो की माझं प्रवचन हे पारंपरिक नसतं. कारण आम्हाला काही गोष्टी त्या कराव्या लागतील. आणि हळूहळू मग आता प्रत्येक गोष्टीमध्ये काही राजकीय गोष्टी असतात, काही आर्थिक गोष्टी असतात, काही सामाजिक गोष्टी असतात. आणि म्हणून समाज जेव्हा आपण निर्माण करतो, समाजाला उभं करायचं असतं तर नुसतं प्रवचन देऊन उभा होणार आहे का? मी प्रवचन दिलं आणि बाहेर लगेच झालं असं होईल का? कारण या 3 पातळ्यावर जोपर्यंत आपण समाज उभा करणार नाही तोपर्यंत सदृढ समाज होणार नाही. आणि म्हणून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय ह्या तिन्ही गोष्टी मजबूतीने उभ्या केल्या पाहिजेत. कशा उभ्या होतात? मी बऱ्याचशा प्रवचनात सांगतात की 1947 जेव्हा भारत स्वतंत्र झाला खूप मोठ्या दंगली झाल्या आणि पाकिस्तान मधून सिंधी लोक भारतामध्ये आली. आपल्या स्वतःच्या कपड्यानिशी आली होती फक्त. कारण काही काहीच्या आई वडील तिकडे मारल्या गेले, काही काहीची मुलं मारल्या गेली, काही काहीच्या बायका हिसकावल्या गेल्या. कपड्यानिशी आलेली ती सिंधी जमात आज श्रीमंत आहे. निर्वासित म्हणत होते त्यांना. 47 पासून आतापर्यंत त्या सिंधी समाजाने एवढी प्रगती केली की ते अमेरिकेसारख्या संस्थेला जागतिक कोर्टामध्ये हरवतात. मेड इन USA त्या सिंधी लोकांनी, मुंबईला जर गेला तर उल्हासनगर नावाचं एक मोठं नगर आहे पूर्ण सिंधी. कारण त्या निर्वासितांना तिथे जागा दिली होती राहायला आणि काही दिवसाकरता रिझर्वेशन दिलेले होते 2%. त्या लोकांनी त्या संधीचा एवढा फायदा घेतला की छोटे 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 उद्योग काढले आणि प्रत्येक गोष्टीवर ते लिहित होते मेड इन USA. अमेरिकेच्या लक्षात आलं की युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, त्याचा लॉंग फॉर्म काय आहे? युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. त्या अमेरिकेनं ऑब्जेक्शन घेतलं की बाबा ते आमचं आहे, ते तुम्ही लावू नका. त्यांनी जागतिक कोर्टामध्ये ती केस जिंकली. त्यांनी सांगितलं की आमचं USA आहे. काय आहे तर म्हणे उल्हासनगर सिंधी असोसिएशन, USA. त्या कोर्टाने सांगितले की दुसरी काहीतरी आयडेंटिटी द्या आणि म्हणून ते कंसात इंडिया लिहितात. USA कंसात इंडिया. सांगण्याचा उद्देश काय की 1956 आम्हाला दीक्षा मिळाली, 1951 आम्हाला रिझर्वेशन मिळाले, 1951 आम्हाला भूमिहीनाचा संघर्षामधून आम्हाला काही सवलती मिळाल्या. आम्ही किती फायदा घेतला? फायदा तर घेतलाच नाही, परंतु एक जमात आम्ही उभी केली आणि ती फुकटच बोंबलते महाराणी आमचं खाल्लं, आहे की नाही? काही गोष्टी हे आम्हाला निश्चित कराव्या लागतील. समाज 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 म्हणजे काय तर समाज हा समूहाचा बनतो, एका कुटुंबाचा. कुटुंब जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत
कुटुंब सुधारली तर समाज सुधारतो. आणि म्हणून त्याच्याकरता काम करण्याकरता आम्हाला या 3 लेवलवरती काम करावं लागेल. जसं मी आता सांगितलं की त्यांनी पहिला हल्ला तुमच्या शिक्षणावरती केलेला आहे. आता सगळ्यात मोठा रिलेव्हंट काय प्रकार आहे? मोठं आंदोलन चालू आहे ना दिल्लीला, नीट. कोणाच्या लक्षात आलंय का? नाही, चांगल्या चांगल्या लोकांच्या लक्षात नाहीये. कारण मी एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सर्व्हिस केलेली आहे. मला माहिती आहे ऍडमिशनचा काय प्रकार असतो तो. 1995 पर्यंत जर मी चुकत नसेल तर इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल असेल, ह्या सगळ्यांचं ऍडमिशन फक्त पीसीएम म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स ह्या मार्काची टोटल करून मिळायची. त्यावेळेसचे इंजिनियर परफेक्ट होते, मोठी मोठी कामं केलीत त्यांनी. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या 3 विषयाचे मार्क करायचे, त्याच्यावरती मेरिट लिस्ट बनवायची आणि ऍडमिशन मिळायचं. तोच प्रकार होता मेडिकलला. मॅथमॅटिक्सच्या ऐवजी बायोलॉजी असायची तिथे आणि त्याची टोटल केली की मेडिकलला ऍडमिशन मिळायचं. मग हे नीट आणि जेईई आलं का? कुणी याचा विचार करतंय का? कारण तिथपर्यंत 95 पर्यंत तुमच्यातली लोक कॉम्पिटिशनला आली होती. पीसीएमच्या टोटल मध्ये एससीचं, कारण मी ऍडमिशन इन्चार्ज होतो, मला माहित होतं की ओपनचं पर्सेंटेज क्लोजिंग आणि एससीचं क्लोजिंग फक्त 0.5% फरक होता 95. आणि त्यांच्या सुपर डोक्यामध्ये ते आलं की अजून जर 5 वर्ष राहिलं तर आपण खाली जाऊ आणि एससी वर येईल आणि मग हे कुबड्या फेकतील. मग काय करायला पाहिजे? तर मग अजून एक एक्झाम लावून द्या त्याला. कारण ह्या एक्झामच्या तयारी करता खेड्यात शिकणारा पोरगा मराठी मीडियमला शिकतो. आजही तुमच्यावाले नीटची एक्झाम तुमच्या जे काय म्हणतात त्याला, जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कूल आहे त्या कुठल्या अंडर चालतात ते, हा, त्यांच्या सिलेबसवरती आधारित आहे. कारण ती मुलं ऑलरेडी घरामध्ये त्यांची तयारी आहे. कारण कुस्ती कोणाशी लावतायत? की जो खाऊन पिऊन सुदृढ आहे आणि ज्याला खायलाच नाही मिळालेला, अशा दोघांची कुस्ती लावतायत. आणि म्हणून 10 वर्ष नीट परीक्षेमध्ये तुम्हाला परत तिथपर्यंत यायला लागले. पेपर नीटचेच का फुटतात? 12वीचा का नाही फुटत? कारण त्या 12वीच्या पेपरची किंमतच काढून टाकली, फक्त नावाला बोर्ड ठेवलं. कारण तिथे 45% मिळवले आणि नीट मध्ये मात्र तो 75% आलं की त्याला ऍडमिशन भेटतं. तिची किंमतच काढून टाकली. कारण तोपर्यंत 12वीलाही 0.5% फरक राहिला होता तुमच्यामध्ये. हे कोणी लक्षात घेत नाही. तो राजीव गांधी इकॉनॉमिकली म्हणतो तो हा विचार नाही करत की ओबीसी आणि एससी त्यांच्या लेवलला यायला लागली होती. नीट मध्येही आता ती परिस्थिती आली होती आणि आता त्यांच्या लक्षात येईना की आता दुसरं करायचं काय, म्हणून ते पेपर फोडून टाकतात. पेपर फोडण्याने होतं काय की पेपर फोडला की दुसरा पेपर यायला किमान वर्षभराचा पिरियड जातो. आपल्यातला मध्यमवर्गीय पालक पहिल्या वर्षी 1,00,000-1.5 लाख रुपयाची फीस असते कोचिंग क्लासची. तो कुठून ना कुठून जमा करून त्या मुलाला करतो. पेपर फुटला की दुसऱ्या वेळेस त्याच्याजवळ पैसा नसतो. रिपोर्ट आहे की नीटला एससी आणि ओबीसी मध्ये जर 100 विद्यार्थी बसले असतील, पेपर लीक झाला तर दुसऱ्या परीक्षेला बसणाऱ्याची संख्या 50% कमी होती. 50%. कारण कॅपॅसिटी नसते माणसाची. हे अनालिसिस कोणी करत नाही. 2दा पेपर फुटला की तुमचा परीक्षेला बसणारच 25% होत. त्यांचं डोकं एवढं सुपर चालतं. आमचं अनालिसिस वेगळ्याच ठिकाणी चालू आहे. आम्ही काय म्हणतो की पेपर फुटला नाही पाहिजे. अरे भल्या माणसांना सांगा ते नीट आणि जेईई काढून टाका, होतं ते पहिल्या याच्यावर आणा. ही खरी डिमांड असायला हवी. आमची डिमांड काय? पेपर लीक नका होऊ, त्याच्याकरता विमान वापरतो तो मोदी. म्हणून कुठे करायला पाहिजे?
इथे आम्हाला आजच्या पौर्णिमेच्या निमित्तानं जर समाज आम्हाला जागरूक ठेवायचा असेल तर काही लोकांना आपल्या याच्यातून त्याग करून हे समाजाला समजावावं लागेल की समाज जर बरा आणायचा असेल. कारण होतं काय भानगड की आजही जर खेड्यात गेलं तर UPSC, MPSC, JEE, मेडिकल आमच्या लोकांच्या डोक्यामध्येही अजूनही 25% लोकांच्या आहेत. फक्त गुबारा फुगवून ठेवलाय की महार खूप श्रीमंत झाले आणि आम्हालाही कोणाला शेठ म्हटलं की कसं बरं वाटतंय. तसं झालंय आमच्या समाजाचं. महार श्रीमंत झाले की आम्हाला खरंच बरं वाटायला लागलं. एक महार श्रीमंत झाला, एकाकडे बंगला आला, त्याने त्याच्या गावाच्या परिस्थितीकडे जर बघितलं तर त्याच्याही लक्षात येईल की हे झालेलं नाहीये. आणि मग जबाबदारी कोणाची. मी मागच्या प्रवचनामध्ये ते व्हायरल नाही झालं, काहीतरी आवाजामध्ये गेलं की प्रतिनिधी कशाला म्हणतात. आम्ही मोठ्या अभिमानाने सांगतो की नाही, हे रिझर्वेशन म्हणजे गरिबी हटवण्याचा कार्यक्रम सांगतात सगळेजण. तर हे काय आहे? प्रतिनिधित्व आहे. काय प्रतिनिधित्वाचा अर्थ? कारण आमचा एक खूप मोठा प्रतिनिधी झाला गोलमेज परिषदेला. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले ना, तेव्हा महात्मा गांधींनी या शब्दावरतीच ऑब्जेक्शन घेतलं होतं. महात्मा गांधी म्हटले अस्पृश्याचा प्रतिनिधी पण मीच आहे. वाचलं असेल तुम्ही प्रत्येकाने, सगळ्यांनी. आमची खूप मोठमोठी लेखं बघतात. बाबासाहेबांनी तिथून भाऊराव पवारांना तार केली, भाऊराव गायकवाडांना तार केली की भारतामधून तारा येऊ द्या अस्पृश्य लोकांच्या, की बाबासाहेब आमचे प्रतिनिधी आहेत. आणि एवढ्या ताराचा पाऊस पडला त्यावेळेच्या आमच्या अनाडी मायबापांना इंग्लिश नावाचं काहीच माहिती नव्हतं. पण पोस्ट ऑफिसच्या बाहेर रांगा लागल्या आणि त्या पोस्ट मास्टरला लोक सांगायचे आमच्या बाबासाहेबाला तार पाठवायची आणि आमचा नेता आहे असं त्याच्यात लिहायचे. तो लिही, यांना नव्हतं लिहिता. एवढ्या ताराचा पाऊस तिथे पडला आणि बाबासाहेब त्या गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्याचे प्रतिनिधी म्हणून हे केलं. काय होतं त्या प्रतिनिधीला सवलत? एक नावेचं तिकीट आणि तिथे हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था. आज आम्ही प्रतिनिधित्व म्हणतो, आम्हाला किती सुविधा आहे? 1,00,000 रुपये पगार. आत्ता पेन्शन काढून घेतली, पहिल्याने रिटायर झाल्यावर. म्हणजे आमच्या प्रतिनिधीला एवढी सुविधा असताना आमच्या प्रतिनिधींनी 59 जाती करता कमावून आणलं. आमचा प्रतिनिधी माझ्या पोराची व्यवस्था बघतो, आहे की नाही? आणि परत वरून सांगतो रिझर्वेशन म्हणजे गरिबी हटाव. नाही अरे, पण तू तुझ्या प्रतिनिधित्वाचा कुठं उपयोग करतोस? त्या प्रतिनिधित्वाचा वापर नोकरी करणाऱ्या लोकांनी केला पाहिजे. तोपर्यंत तुम्हाला अर्थ कळणार नाही. मग कसा करायचा? रिटायर झाल्यावर तर त्याच्यामध्ये या. रिटायर झाल्यामध्ये तर समाजाकरता तुमचं योगदान द्या. प्रतिनिधित्व याला म्हणताय. आणि म्हणून आम्ही ज्या आमच्या त्यागाच्या कल्पना आहेत त्या कल्पना आम्हाला अशा कार्यान्वित करता येईल की मी रिटायर झाल्यानंतर माझ्या बुद्धीचा उपयोग करेन. कारण प्रत्येक जण बघा, मुलांकडेही बघा, असं नाही सांगितलं की मुलं बाळ सोडून द्या लगेच हे करा. परंतु मला काय करता येईल समाजाकरता, एवढं जरी आम्ही अस्तित्वात आणलं तर हा दुसरा प्रश्न आहे निष्क्रमणाचा आणि त्यागाचा, तो आपल्या ध्यानी येईल. आजच काय झालेलं आहे की धम्मचक्र परिवर्तन झालं. काय होतं धम्मचक्र परिवर्तन म्हणजे? निष्ठाच गाथा सांगितल्या होत्या का त्यांनी पंचवर्गीय भिक्खूला? पुढे विचार पडला होता कोणाला सांगू. त्यांना आत्मसात झालं होतं कोणाला सांगू. अरे आमच्या जवळ तर ढिगभर पडलंय सांगायला. काय काय सांगावं असं आपल्या मनात यायला पाहिजे होतं. बाबासाहेब सांगू, अण्णाभाऊ साठे सांगू, की बुद्ध सांगू, फुले सांगू, काय काय सांगू, एवढं आहे ना तुमच्याजवळ. तिथं बुद्धाला तर स्वतः फक्त त्यांनाच मिळालं होतं. आम्हाला तर भरपूर काही मिळालंय तरी आम्ही सांगायला तयार नाहीये. बुद्धाला मिळालेलं हेच आज त्यांनी विचाराने सांगितलं की पंचवर्गीय भिक्खूला सांगितलं. पंचवर्गीय भिक्खूनी
दुसऱ्यांना सांगितलं. सांगत 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 गेले. 45 वर्ष बुद्ध सांगत होते. आपण निदान रिटायर झाल्यावर तरी सांगायला या. तेवढं त्या करता येईल की नाही? सगळंच द्या. मी तर म्हणतो तुम्हाला रिटायर झालं की प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी जे बी काय मिळेल, जर बायको जिवंत असेल तर तिच्या हवाली करा. आणि आता सांगा, मी माझ्यासारखे केसही काढायला नाही सांगणार. घरात राहून फक्त त्यांना सांगा की आता मी जसा नोकरीतून रिटायर होतो तसा कुटुंबातूनही रिटायर होतो आणि मी माझ्या समाजाच्या कामाला जातो. समाज सांभाळेल तुम्हाला. मला अनुभव आहे. खूप गर्व होता मला माझ्या नोकरीचा, खूप गर्व होता मला माझ्या पैशाचा. मी तुम्हाला इथेच किस्सा सांगितला असेल की मी दान केल्यानंतरही गर्वाने सांगायचो मी 1,00,000 रुपये दिले. परंतु आज इथे मला कळतंय की समाज माणसाला सांभाळतो. 1 रुपया दानातून जवळजवळ 16 एकर शेती कमावताय. त्या 16 एकरामध्ये किती प्रोजेक्ट करता येईल तुम्हाला. म्हणून समाज तुम्हाला सोडत नाही. फक्त समाजाबरोबर नैतिकतेने आणि इमानदारीने काम करता आलं पाहिजे. मग इथे मला माझ्या बापाचे शब्द आठवतात की ते म्हणाले होते मला की तुम्हाला भिक्षू व्हायचंय तर नक्की व्हा, पण चांगले भिक्षू व्हा. त्यावेळेस मला नाही कळलं त्यांचा अर्थ, पण आता कळतो की चांगलं भिक्षू व्हायचं म्हणजे काय व्हायचं. तसं मीही तुम्हाला सांगेल, सगळ्यांना भिक्षू नका हो, पण किमान रिटायर झाल्यानंतर चांगला माणूस तर व्हा. कारण कर्तव्य असतात. माझं काहीतरी देणं आहे. जसं कुटुंबाच्या प्रती आहे तसं समाजाच्या प्रती आहे. कारण मी जे उपभोगतो ते समाजाचं उपभोगतो. 13% मिळतात तुम्हाला, कारण तुमचा समाज 13%. आणि खातो कोणाचं? समाजाचं खातो. आणि म्हणून मला समाजाच्या प्रती काही केलं पाहिजे. आणि म्हणून त्या 5 भिक्षूला सांगितलेला बुद्धानी धम्म आमच्याजवळ भरपूर आहे हो सांगायला. ज्याला अर्थशास्त्र समजतं त्याने अर्थशास्त्र सांगा. जिल्ह्यामध्ये आर्थिक संस्था निर्माण उभ्या करा. या बाहेर अर्थशास्त्राचे प्राध्यापक असतील, रिटायर झाल्यानंतर सांगा ना समाजाला अर्थशास्त्र. तो बाबासाहेबांचं अर्थशास्त्र सांगून अमर्त्य सेन नोबेल पारितोषिक घेतात. आमचे अर्थशास्त्री रिटायर झाल्यावर मरणाची वाट पाहत आहे. मेल्यानंतर त्यांचं अर्थशास्त्र त्यांच्या सोबत जात. निदान रिटायर झाल्यावर तरी आम्ही आमचं अर्थशास्त्र सांगावं समाजाला. आम्ही तिथे काहीतरी उद्योग उभे करावेत. कारण जहाज चालवणाऱ्या नावाड्याला नुसतं वल्लवून चालत नसतं, तर समुद्रामध्ये येणाऱ्या वातावरणाचाही अभ्यास करावा लागतो, नाही तर जहाज चालवता येत नाही. आणि म्हणून या समाजाचं जहाज चालवत असताना शिकल्या सवरलेल्या लोकांनी आपण असणाऱ्या एक्सपर्टीचा उपयोग करून दिला पाहिजे. आज आमचा झालेला डॉक्टर, आमचा वकील, आमचा इंजिनियर यांची संघटना बांधून उद्योग उभे करता येतील ना. यांची संघटना बांधून तुम्हाला शाळा, कारण गरज आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटी जगवता जगवता आम्हाला तालुक्याला शाळा काढाव्या लागतील. कारण जोपर्यंत शाळा काढणार नाहीत तोपर्यंत प्रबुद्ध समाज निर्माण करता येणार नाही. आणि म्हणून पंचवर्गीय भिक्षूला का सांगायचं होतं बुद्धाला? स्वतःला मिळालं होतं ना निर्वाण. आरामशीर जगले असते ना. निर्वाण मिळालं होतं, या झंझाटातून मुक्ती मिळाली होती. परंतु नाही सांगायचं. बाबासाहेबही बॅरिस्टर होते. त्यावेळेच्या कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये टॉपचे प्रोफेसर झाले असते, पण नाही समाजाला सांगितलं. एवढं तरी आम्हाला कळलं पाहिजे की तेवढं टॉपचं नाही होता येणार आम्हाला. पण आम्ही काही गोष्टी की मी ते परत सांगतो की आज साकेत बुद्ध विहार, मी तुम्हाला नावमेद करणार नाही, तुमचे उपक्रम चांगले आहेत, परंतु अजून थोडं पुढे जावं लागेल आपल्याला. हे उपक्रम अजून डेव्हलप करावे लागतील, कारण गरज आहे. मी मागच्या प्रवचनात जसं सांगितलं की मला वाटलं होतं की 100 वर्ष जातील अजून प्रतिक्रांती यायला. भीती वाटायला लागली आता. ह्या 5-10 वर्षात ना तो वेळ यावा. सगळेजण काय हा पहिल्यासारखी परिस्थिती थोडी येईल, कारण जग तुम्हाला समजलं नाही. परिस्थिती यायला वेळ लागत नाही. अफगाणिस्तानामध्ये आजही बाईला बुरखा घालायला मजबूर केलंय. आजही जगामधल्या सगळ्या लोकशाही नष्ट होण्याच्या विचारावरती आहेत. आणि म्हणून भारतामध्ये
तुमचं संविधान नष्ट करायला वेळ लागणार नाही. ऍक्च्युली केलेलं आहे, फक्त नाव आहे की संविधान आहे, त्याचा उपयोग होत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांचे ते शब्द आजही उपयोगाला येतात की ते संविधान चालवणारी हात कशी आहे आणि आज हात कशी नाही आहेत. आज जर तुम्ही विचार केला तर कुठल्याही गोष्टी संविधानानुसार होत नाही. तुमचं रिझर्वेशन कधी खाल्लं अजूनही नाही कळालं तुम्हाला. आणि ज्या आडात पाणीच नाहीये त्या आडातलं पाणी काढायला मात्र मांगा माराची भांडणं लावून दिली. बघा ना केवढा मोठा संघर्ष चालू, रोजच्या सभा सुरू आहेत कुठं कुठे, इकडं मांगाची इकडं महाराज. आणि कशा करता? रिझर्वेशन करता की ज्या रिझर्वेशनच्या जागाच नाहीये. बाबासाहेबांचे शब्दही आम्हाला आठवत नाही. आणि म्हणून ह्या कुबड्या कधी ना कधी सोडाव्या लागतील, पण ह्या कुबड्या सोडवण्याचं काम तुम्हाला आणि मला करावं लागेल. जमात तशी निर्माण करावी लागेल, सक्षम जमात निर्माण करावं लागेल. एकट्या बाबासाहेबांनी अनाडी बापदाद्याला सोबत घेऊन आमच्यासारखी पिढी निर्माण करणं, आमच्या बापदाद्याला शिकवलं. आम्ही शिकल्या सवरलेल्या लोकांना नाही का करता येणार? आणि म्हणून आजच्या पौर्णिमेच्या दिवशी पंचवर्गीय पक्षीपासून शिक्षणाची सुविधा जी बुद्धाने सुरुवात केली ती आम्हाला नाही का करता येणार? आणि ती सुरुवात करण्याकरता ह्याच पौर्णिमेला वर्षावासाची सुरुवात. कारण 3 महिने हे आम्हाला सांगायचे, प्रत्येकाला सांगायचे. मग आपल्याला आपलं योगदान काय देता येईल वर्षावासाच्या निमित्तानं योगदान देताना आम्हाला. कारण कुठलीही गोष्ट प्रचार आणि प्रसार तोही इमानदारीत केल्याशिवाय लोकांना कळणार नाही. कारण आज प्रत्येक जण विचार करत असेल की एवढा अन्याय होता तरी लोक शांत काय? सगळ्याला विचार पडला असेल की नाही? नीटची भानगड होते, चौकड काही होते, परंतु तुमच्यावरती अन्याय. म्हणून बाबासाहेबांचे काही काही शब्द खूप सुपर आहेत. बाबासाहेब म्हणतात गुलामाला त्याच्या गुलामगिरीची आठवण करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. 2-2.5 हजार वर्षापर्यंत महारांना माहितीच नव्हतं ते गुलाम आहेत म्हणून. बाबासाहेबाला त्याची आठवण करून द्यावा लागेल. तीच परिस्थिती आज आमच्यावर आली. बाबांनो, तुमच्यावाली परत गुलामगिरी आणण्याची तयारी चालू आहे सांगावं लागेल तुम्हाला, आणि पटवून सांगावं लागेल. ह्या पौर्णिमेच्या निमित्तानं की जसा धम्म सांगितला आणि ती व्यवस्था वर्षावासामध्ये आम्हाला करावं लागेल. आज तुम्ही शांतपणाने सगळं ऐकलं. आजची पौर्णिमा ही त्या पद्धतीने आपण करतो. ह्या निमित्तानं आपण सगळेजण आज एक संकल्प करूया की जी बुद्धाच्या काळामध्ये, बाबासाहेबांच्या काळामध्ये जी परिस्थिती घडली, कधी नव्हे ती परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आम्ही बाबासाहेब आणि बुद्ध तर होऊ शकणार नाहीये, पण त्यांनी सांगितलेलं भरपूर काही साधन, लढण्याचं साधन भरपूर दिलेलं आहे आम्हाला. त्या साधनाचा उपयोग करून आम्ही प्रत्येक जण, कोण अर्थशास्त्री असेल, कोण इंजिनियर असेल, कोण डॉक्टर असेल, कुणी हे असेल, ज्यांच्याकडे दुसरं काहीच नाही तर श्रमामध्ये असणारी ताकद असेल, ह्या सगळ्या एकत्र करून आम्ही समाजाची मोड बांधून समाजाला कसं ऊर्ध्वगतीला नेता येईल असा संकल्प आज आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं करूया. त्या कामाला लागूया आणि ह्या 3 महिन्यामध्ये आपण त्या संकल्पाच्या प्रती जे जे प्रयत्न करता येतील ते करूया, अशी एक इच्छा व्यक्त करून मी आज माझी धम्मदेशना इथेच थांबवतो. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुधम्मानुसंघानुभावे सदा स्वस्ति भवन्तु. सुखी